महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी शुद्ध करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून 55 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। या प्रकल्पाच्या अनुषंगाने मंत्री भरत शेठ गोगावले यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर तलावाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रत्यक्ष अभ्यास केलाय। त्याच धर्तीवर चौदार तळ्याचं पाणी शुद्ध करण्याचं नियोजन करण्यात येते। या उपक्रमामुळे तळ्याचं ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व जपत त्यांचं संवर्धन होणार असून परिसर पर्यटन दृष्ट्याही अधिक आकर्षक होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। किल्ले रायगड परिसरात बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाढवांची हेळसांड होत असल्याचा आणि काही गाढवांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दरीत टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा आरोप केलाय। ठेकेदारावर गाढवांची हत्या आणि निष्काळजीपणाचा त्यांनी ठपका ठेवलाय। तसंच संबंधित गाढव मालक आणि ठेकेदार यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोंझर गावाजवळील खोल दरीत काही मृत गाढवा आढळल्याने परिसरात दुर्गंधी पसरले आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरता दगडी वाहून नेण्याचं काम करणारी जी गाढवं आहेत, तर त्यांचं काम करून झाल्यानंतर जी निकामी झालेली गाढवं आहेत, जे जीर्ण झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत, अशा गाढवांची हत्या करून त्यांना खोलवर दरीत टाकण्याचं काम जर ठेकेदार करत असतील तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे। आज खरं पाहिलं तर त्या गाढवांची विटंबना आहे। पोलीस सेवेत काम करणारा जर श्वान असेल तर त्याचा अंतविधी हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो, शासनाच्या माध्यमातून केला जातो। तर गड किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करणारे जी गाढवं आहेत, तर किमान त्यांची आज मृतदेहाची जी हेळसांड करण्यात आलेली आहे, वास्तवतः त्यांची हत्या करून त्यांना दरीत टाकलंय किंवा काय, हा तपासाचा भाग आहे। पण मला असं वाटतं की ठेकेदारांनी त्यांना निकामी झाली म्हणून त्या ठिकाणी दरीत फेकून दिलेलं असावं आणि म्हणून करता ह्या संबंधित ठेकेदारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी असणारे आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं आरोग्य ह्या मेलेल्या मृत गाढवांमुळं धोक्यात आलेलं आहे। संपूर्ण पर्यटक त्या ठिकाणी नाक मुठीत धरून किल्ल्याकडे जातानाचं चित्र आहे, कारण एवढा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली आहे। आणि जर ह्या ठिकाणी कारवाई ह्या ठिकाणांवर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं ह्या ठिकाणी जाहीर आंदोलन केलं जाईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी। श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथील साठवण तलाव प्रकल्प मागील 2 वर्षांपासून रखडलेला आहे। परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होते। 10 गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रस्तावित हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे। 2023-24 मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर पहिल्यांदाच पावसात धरणाची मुख्य भिंत वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। त्यामुळे प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि पुढील कामाची प्रतीक्षा नागरिकांना आहे। 2011 मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी 105 हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली होती। मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कामात विलंब आणि दुर्लक्षामुळे पाणी टंचाईची समस्या कायम आहे। प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे आणि काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली या गावच्या धरणाचं काम 2 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात या ठिकाणचे सत्ताधारी आहेत त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी लोकांना फसवण्याचा एक धंदा केला। त्यांचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभे केले आणि 2 वर्षानंतर आज त्या धरणाची अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। मी या आपल्या माध्यमातून सर्वांना एक हा इशारा देऊ इच्छितो की आपण या धरणाचं काम तातडीनं जर सुरू नाही केलं तर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा का होईना मी या ठिकाणी आपल्याला देतोय। रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेट्टीवरील कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू केले। 14 एप्रिल पासून कंपनी गेट बाहेर हे उपोषण सुरू आहे। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। कोरोना काळात नोकरीवरून काढून टाकल्यामुळे 6 वर्षांपासून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आलाय। या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय।
रिपाई पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काय मागणी आहे आपली? इंडो एनर्जीच्या संदर्भात आम्ही 14 एप्रिलच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे। इंडो एनर्जी जेट्टी ह्या जेट्टीचे आम्ही कर्मचारी आहोत आणि कोर्टाचे आमच्याकडे आदेश असताना सुद्धा कंपनीने आम्हाला बेकायदेशीररित्या हेरिंग लावली। कायदेशीर हेरिंग लावली नाही, बेकायदेशीर त्यांच्याच फेवरमधले अधिकारी घेऊन आमच्या कामगारांना त्यांनी चौकशी लावली। शिवाय त्यांना जाण्याचे पैसे दिले। आम्हीच दाखवलं की तुमची हेरिंग लावायची आहे, बेकायदेशीर हेरिंग नाही, कायदेशीर आहे, पण ते आम्ही सगळं जाणलं। बेकायदेशीर तत्वाने त्यांनी आम्हाला हेरिंग लावली आणि आमच्या कामगारांना घरी बसवले। आता आमचे कामगार बेघर झाले आहेत। गेले 5-6 वर्ष कामगार घरी आहेत। कोर्टाचे लढे लढून सुद्धा, कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे असून सुद्धा ह्या कंपनी प्रशासनाने आम्हाला घरी बसवलं आणि आमच्या कामगारांच्यावर आणि कामगारांच्या मुलाबाळांच्यावर, बायकापोरांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आमचा कामगार पूर्ण देशोधडीला लागलेला आहे। तत्पूर्वी आम्ही कलेक्टर साहेब आहेत, प्राण साहेब आहेत, DSP मॅडम आहे, या जिल्ह्यातली या तालुक्यातली सर्व सरकारी यंत्रणा आहे, या सरकारी यंत्रणेला सुद्धा लेखी स्वरूपामध्ये आम्ही पेपर दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आम्ही उपोषणाला बसत आहोत आणि आम्ही तुम्ही आम्हाला जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्हाला योग्य तो न्याय देण्याचे प्रयत्न करा। परंतु आज 3रा दिवस निघाला, आमचे कामगार मेटाकुटीला आलेले आहेत। पाणी नाही, अन्न नाही, आमच्या कामगारांची BP शुगर लो झालेली आहे। तरी कुठला प्रशासनाचा अधिकारी, कलेक्टरचा अधिकारी इथं आमची साधी चौकशी करायला सुद्धा आले नाही की त्या प्रशासनाच्या मार्फत कंपनी व्यवस्थापनावर कुठला दबाव टाकला नाही। सगळे येतात कंपनीच्या बाजूने, काय तू मी करत जातात, पण कामगारांच्या बाजूने कुठला ठोस निर्णय आज 3ऱ्या दिवसापर्यंत झाला नाही। आता आमच्या RPI जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व धार्मिक संघटना इथं आज आल्या आणि आमच्या या खऱ्या अर्थाने या उपोषणाला आज वाचा फुटली। आम्ही असा इशारा देणं करू, कंपनी प्रशासनाला असा इशारा देतो, जर ह्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्हाला लय मोठी किंमत मोजावी लागणार आहे। आमच्या पाठीमागं पूर्ण RPIची ताकद आहे आणि बहुजन समाजाची पूर्ण रायगड जिल्ह्याची ताकद आहे। आम्ही कुठंच कमी पडणार नाही। त्यांनी आता शब्द दिलेला आहे की आम्ही 2 दिवसामध्ये योग्य तो आम्ही निर्णय घेऊ आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। कामगारांना बौद्ध समाजाच्या लोकांना जमिनी चालतात आणि बौद्ध बांधव कामाला चालत नाही, हा कुठला अन्याय आहे? ही अशी जर परिस्थिती असेल तर आम्हाला पुढे वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि आमच्या रायगड जिल्हा RPIचे अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी तसा त्यांना इशारा दिलेला आहे, जर कामगारांच्या जीवाला काही बरं वाईट झाला त्याची किंमत प्रशासनाला आणि कंपनी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात चुकावी लागणार आहे। वेळ पडली तर रोहा तालुका, रायगड जिल्हा सुद्धा बंद करण्याची ताकद RPI मध्ये आहे आणि पूर्ण रायगड जिल्ह्याचा RPI पक्ष आणि सर्व बौद्ध संघटना या आमच्या कामगारांच्या पाठीशी आहेत। आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा। आता आमच्या कामगारांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। गेले 3 दिवसापूर्वी उपाशी आहोत। ज्या महामानवानी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातले सर्व खालच्या स्तरातला घटक सुद्धा प्रेमाने, आनंदाने, एकोप्याने नांदत आहे आणि त्या समाजाच्या बांधवांवर आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। या प्रशासनाला आम्ही धिक्कार करत आहोत। त्यांना आम्ही सर्वोपरी माहिती दिलेली आहे आणि आजचा 3रा दिवस आहे। आमच्या पोटात अन्न नाही, पाणी नाही आणि प्रशासन, माजलेलं प्रशासन कंपनीच्या बाजूने आहेत, आमच्या बाजूने जर असते तर आज 3रा दिवस आम्हाला उपाशीहांची वेळ आली असती। जिल्हा कलेक्टर असेल, तालुका तहसीलदार असतील, तालुक्यातले पोलीस यंत्रणा असतील, पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील, हे जर जनतेच्या बाजूने असते तर आज आम्हाला 3 दिवस उपाशीहांची वेळ आली असती। आज आमची बायका पूर्ण रस्त्यावर आली तर रडतात, लहान लहान मुलं आमच्याकडे बघतात आणि रडतात, पण त्या प्रशासनाला, रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला जाग येत नाही। तो कंपनी प्रशासनाला ठोस जाऊन प्रश्न विचारत नाही की ही माणसं का बसलीत आणि ही माणसं काय मागतायत, हे कामगार काय मागतायत, या कामगारांनी चोऱ्या केल्यात काय? तुम्ही एवढा मोठा फौज फाटा आणता, इथं पोलीस प्रशासनाला आणता, SRPची काय मिलिटरीची तुम्ही सगळी फौज आणलीत, ही कशासाठी आणलीत? तुम्हाला कामगारांना पगार देता येत नाही आणि ह्यांना पैसे तुम्हाला द्यायला आहेत। कामगार मागतात काय? योग्य तो पगार आणि त्यांच्या काही सुविधा असतील ते मागत आहेत, ते तुम्हाला द्यायला मिळत नाही। कामगारांची ही अवस्था काय करण्यासाठी हे तेवढंच रायगड जिल्ह्याचा
प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. त्यांना आम्ही सगळी माहिती दिली असून सुद्धा आमच्या समोर एकही माणूस आला नाही. आणि आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि ते अजून पण 3रा दिवस झालेला आहे. आज जर आमच्या कामगारांच्या जीवाला जर का धोका झाला तर अजूनपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही इथं बसलो आहोत. आमच्या जीवाची आम्ही पर्वा काढणार नाही हे लक्षात ठेवा. या प्रशासनाने, या जिल्हा कलेक्टरने, तहसीलदारांनी आणि पोलीस प्रशासनाने हे लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही गप्प बसलो याचा अर्थ असा आहे आम्ही गांडो आहोत. ही बाबासाहेबांची अवलाद आहे. जीव द्यायला आणि जीव घ्यायला पण मागं पडणार नाही हा आमचा आव्हान आहे. त्या प्रशासनाला, कंपनीला आव्हान आहे. त्या गांडू मंगेश कामतेला प्रचार मीटिंग मध्ये जायला घेऊ नये. तो कुठलाच निर्णय द्यायचा लायकीचा नाही. जर मीटिंग घ्यायची असेल तर विवेक जाधव, दीपक सहगल या लोकांना मीटिंगला तुम्ही बोलवा. तरच मीटिंग घ्या, तर मीटिंग घेऊ नका. जर आम्हाला 2 दिवसात योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ आणि समोर जे अधिकारी येतील त्यांना पण सोबत घेऊन जाण्याची आम्ही तयारी ठेवू. नमो बुद्धाय, जय भीम.